नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये मराठी वाचनाचा भाग पहिल्यामध्ये आपण जे या ठिकाणी मराठी वाचनाची सुरुवात केली होती. आता भाग दुसरा या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन आलेला आहोत. तर यामध्ये आपण अक्षर ॲ या अक्षरापासून सुरुवात करत आहोत, कारण भाग पहिल्यामध्ये बाकीचे वर्णाक्षर जे स्वर आहेत ते आपण घेतलेले आहेत. आता पुढचे जे स्वर आहेत ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. हा ॲ लिहिण्याचा तुम्ही माझ्या मागे सराव करा. ॲ ॲ ॲ ॲ ॲ फॉर ॲपल जे आपण म्हणतो, कशा पद्धतीनं हा जो ॲ आहे तो आपण या ठिकाणी लिहिण्याचा सराव करत आहोत. प्रत्येकानं हा ॲ लिहिण्याचा सराव केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण हा सराव करत असताना जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PDF आहे, त्या PDF ला डाउनलोड करा आणि या ठिकाणी सरावाला सुरुवात करा. कारण मराठी वाचन जर तुम्हाला येतही असेल तरीही तुम्हाला वाचताना काही अडचणी येतात. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की तुम्ही लिहित असताना या ठिकाणी सराव कमी करता, म्हणून या ठिकाणी सराव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हा जो सराव आहे आपण निरंतर केला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा आपल्या पालकाच्या मदतीने, वडिलांच्या किंवा मम्मी किंवा पप्पाच्या मदतीने या ठिकाणी PDF डाउनलोड करून आपण हा सराव केला पाहिजे. आता हा ॲ झालेला आहे, यानंतर ओ, याला आपण ओ वाचतो. आता या ओचा आपण या ठिकाणी सरावाला सुरुवात करत आहोत. हा ओ सुद्धा आपण या दोन रेषेच्या मधामध्ये बरोबर स्ट्रोक देऊन लिहिलं पाहिजे. आपण या ठिकाणी केवळ वाचनाचा उद्देश जरी आपला असला तरी सुद्धा लिहिण्याचा सुद्धा सराव हा आपण करत आहोत. तर या ठिकाणी आपण लिहिण्याचा सराव करावा आणि लिहिताना हे वाचलं पाहिजे. ओ, आपण याला उजवाल्याचा ओ किंवा औषधीचा औ असं आपण वाचत असतो, परंतु आता केवळ याला ओ म्हणून वाचायचं आणि याला डायरेक्टली ओ म्हणूनच याचा उच्चार करायचा. ओ हा असा अ असतो, याला काना असतो आणि वरून एक मात्रा असतो. हा झाला ओ, एक काना एक मात्रा ओ. अशा पद्धतीने हा या ठिकाणी ओ असतो आणि या ओला आपण आता सराव करत आहोत. हे काय आहे की माझे हे जे स्क्रीन आहे थोडस हँग आहे, त्यामुळे याचा कमी जास्त माझा लिहिण्याचा वेग कमी जास्त दिसतो. तर ओचा आपण या ठिकाणी सराव करत आहोत. मराठी वाचनामध्ये लिहित असताना आपण म्हटलं पाहिजे, म्हणू लिहिलं पाहिजे, त्याचा उच्चार केला पाहिजे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. तुम्ही सुद्धा म्हणा ओ ओ ओ ओ. अशा पद्धतीने हा ओ आहे. यानंतर औ, औषध औ असं आपण जनरली म्हणतो, परंतु आता याला फक्त औ म्हणायचं. औ औ म्हणून याला लक्षात ठेवायचं आणि औ म्हणूनच याला वाचायचं. म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही वाचन करसाल तेव्हा तुमच्या समोर जेव्हा औ येईल तर तुम्ही त्याला डायरेक्टली वाचू शकले पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचा वाचनाचा वेग हा वाढला पाहिजे.
त्यामुळे याला औ वाचायचं. औ, औषध औ. लक्षात ठेवा, औषध औ, औषध औ, औषध औ. औषध न म्हणता आता डायरेक्ट याला औ म्हणून ओळखलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. औ, अशा पद्धतीने तुम्ही लिहा. औ, औ, औ. या पद्धतीने औ थोडस लिहित असताना इथं स्क्रीनवर मला अडचण येते, कारण मला काही सवय नाही झाली अजून. जशी जशी सवय होईल तसं तसं लिहिण्याचा वेग, अक्षर वगैरे सुधरेल. परंतु काही कारण न करता आपल्या सर्वांच्या मराठी वाचनामध्ये सुधार झाला पाहिजे, या उद्देशानं निरंतर मी व्हिडिओ बनवण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मराठी वाचनाचा आपल्या समोर घेऊन आलेला आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मराठी वाचनाची पीडीएफ आहे, ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व काही तुमचा सराव आम्ही घेतलेला आहे आणि प्लेलिस्टवर व्हिडिओ लावून या ठिकाणी तुम्ही सराव करा. निश्चित तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये मराठी वाचन शिकाल आणि तुम्हाला उत्कृष्ट मराठी वाचन येईल. औ, 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 औ. या ठिकाणी औ सुद्धा आपण आता लिहिलेला आहे. औचा सराव. यानंतर ऑफिसचा असं आपण जनरली म्हणतो, परंतु आता ऑफिसचा न म्हणता या ठिकाणी आपण याला म्हटलं पाहिजे. ऑरेंज, ऑफिस हे शब्द लिहित असताना आपण लिहित असतो, ऑफिसचा म्हणत असतो. आता ऑफिसचा न म्हणता याला केवळ म्हणून ओळखलं पाहिजे. भविष्यामध्ये कधीही हा जर तुम्हाला दिसला तर तुम्ही म्हणून वाचलं पाहिजे आणि लिहिलं सुद्धा पाहिजे. हा आहे. लिहिण्याचा आपण या ठिकाणी सराव करत आहोत. तुम्ही सुद्धा सराव करा. बिलकुल कोणीही स्किप करू नका. सरावाचा आळस करू नका, कारण आजचा आळस उद्याचं तुमचं मराठी वाचनाचा वेग कमी करणार आहे. म्हणून सर्वांनी सराव करा. अ अ अ अ अ अ ऑफिसचा असा आपण उच्चार करत असतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधली पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी सराव करा, म्हणजे तुमच्याकडे सर्व नोट्स ह्या संकलित राहतील. भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली, ते नोट्स पाहिल्या किंवा परत एक वेळा त्याची झेरॉक्स काढून त्याचा सराव केला तर तुमचा वाचनाचा वेग हा खूप वाढणार आहे. ऑफिसचा आपण या ठिकाणी घेत आहोत. अ अ अ अ या ठिकाणी सुद्धा आपला पूर्ण लिहून झालेला आहे. यानंतर अंबारी म्हणून आपण याचं वाचन करत असतो. आता आपण लिहूया. वर अनुस्वार द्यावा लागतो. अम 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 या ठिकाणी अम 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 या ठिकाणी अम अम अम
अम अम या ठिकाणी अमचा सुद्धा तुम्ही सराव करा आणि आपल्या मराठी वाचनाचा वेग, मराठी वाचन हे अतिशय चांगलं झालं पाहिजे. जरी तुम्हाला काही मुलांना येत असेल अ तरी सुद्धा लिहिण्याचा आणि वाचनाचा सराव करा, म्हणजे तुमचा वाचनाचा वेग अतिशय वाढेल. अम अम यानंतर आहा हे दोन टिंब समोर असतात, असं लक्षात ठेवायचं. आहा आ आहा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे PDF आहे, जे ई बुक आहे, त्याची किंमत केवळ 45 रुपये आहे. जर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जर गेलात आणि तिथं जर आईस्क्रीम किंवा चॉकलेट खायचं म्हटलं तर तुम्ही 100-150 रुपयाचं खर्च करता. काही लोक पान खातात, दिवसातून 100-200 रुपयाचे, 50-60 रुपयाचे पानं खातात. आपल्या मुलासाठी आपण 45 रुपयाची PDF डाउनलोड केली पाहिजे आणि जो मी सराव घेत आहो असाच्या असा सराव तुम्ही सुद्धा केला पाहिजे आणि मुलांना मराठी वाचनाचा वेग चांगल्या पद्धतीनं वाढवता आला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही वडील, आई वडील म्हणून प्रयत्न करचाल नाही तोपर्यंत मुलांचा वाचनाचा वेग हा वाढणार नाही आहे. म्हणून तुम्ही हे मराठी वाचनाचा सराव केला पाहिजे. तर बघा, या ठिकाणी आता जवळजवळ आपले सर्वच स्वर हे आपण सराव घेतलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. याही व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपण सराव घेतलेला आहे. संपूर्ण मराठी वाचनाचा आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत. ज्या मुलांना मराठी वाचता येते त्यांनी सुद्धा हा जो पूर्ण मराठी वाचनाचा कोर्स आहे, पूर्ण प्लेलिस्ट पहा, म्हणजे तुमचा वाचनाचा वेग वाढेल. आणि ज्या मुलांना वाचता येत नाही, मराठी वाचता येत नाही, त्या मुलांना निश्चित 8 ते 10 दिवसामध्ये जर त्यांनी कंटिन्यू हे आपले प्लेलिस्ट लावून मराठी वाचनाची आणि PDF डाउनलोड करून जर सराव केला तर निश्चित 100% अतिशय वेगानं ते मराठी वाचन करतील. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा.